विरोधकांचे दावे खोटे ठरले। एलपीजी घेऊन व्यापारी जहाज शिवालिक भारतात पोहोचले। नरेंद्र मोदींमुळे भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित। शिवालिक पाठोपाठ आणखीही भारतीय जहाजं भारतात पोहोचणार। ओटीपी नसेल तर सिलेंडर नाही, बुकिंगच्या साठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध। सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे कारनामे उद्ध्वस्त। बुलढाण्यात तहसीलदारानं पकडले 14 घरगुती गॅस सिलेंडर। गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा, खासदार सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी। घरगुती गॅसचा तुटवडा नाहीच, केंद्र आणि राज्य सरकारची स्पष्ट भूमिका। गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम, ऑनलाईन गॅस नोंदवला जात नसल्याच्या तक्रार। सोन्या चांदीचे गडगडणे सुरूच, आखाती युद्धाचा सराफ बाजारावर प्रतिकूल परिणाम। धर्मांतरातून जन्मलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कायम, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याला महायुतीचा विरोध। विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मविया निवडणूक लढण्याच्या भूमिकेत। धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मवियामध्ये दुफळी, महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंचा पाठिंबा। धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आव्हाड विरोध करतच राहणार, पवार गट आणि ठाकरेंमधला दुरावा कायम। राज्यसभा निवडणुकीच्या नंतर पवार आणि ठाकरे दुरावले। पैसा फेका आणि विधान भवनात प्रवेश मिळवा, विधान भवन प्रवेशिका विक्रीचे बिंग फुटले। मंत्री उदय सामंत यांचं नाव वापरून चालवलं जात होतं रॅकेट। अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान शिंदेंचा दौरा होत असल्यानं भुवया उंचावल्या। अजित पवारांचा मृत्यू षड्यंत्र असल्याचा ठाकरे गटाला संशय, भास्कर जाधवांच्याकडून संशय व्यक्त। ठाकरेंनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते पदाच्या साठी लावला लग्गा। उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी काँग्रेस आणि पवार गटाचे प्रतिनिधी अनुपस्थित। राज्यात बेधडक बनतायत बोगस शिधापत्रिका, एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांचं रेशन कार्ड आलं समोर। मुसलमान राष्ट्रांचा पाठिंबा न मिळाल्यानं इराण बिथरला। इराणकडून दुबईत ठिकठिकाणी हल्ले, विमानतळावरच्या हल्ल्यात भीषण आग। युद्धखोर ट्रम्पना सगळा खेळ वाटतोय का? मजा म्हणून इराकवर आणखी हल्ले करण्याची ट्रम्प यांची भूमिका। कोल्हापुरात आदमापूर इथं रथोत्सवाच्या वेळी भाविकांना विषबाधा झालेले भाविक मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल। अंत्यसंस्काराला पोहोचले आणि मधमाशांच्या डंखानं बाधित झाले। स्मशानभूमीत ग्रामस्थांवर केला मुक्ताईनगरच्या मधमाशांनी हल्ला। नायगाव बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना मिळाला हक्काचा निवारा। 500 चौरस फुटामध्ये आता नवं घर।